राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना नुकताच भारतभूषण हा एका खासगी वृत्तवाहिनीकडून परदेशामध्ये पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार मिळाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे। नुकतेच जिल्हाध्यक्ष झालेले म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष झालेले सुधाकर घारे हे कर्जतचे आहेत। त्यांनी कर्जतमध्ये हा जो काही त्यांचा सत्कार सोहळा आहे तो ठेवलेला आहे। आपण आता त्याच ठिकाणी आहोत। उद्या हा सत्कार सोहळा होतोय। संध्याकाळी अगदी पाऊस जरी भरपूर असला तरी या पावसापासून वाचण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना कुठला त्रास होऊ नये आलेल्या असं बसण्यासाठी एक भव्य असं मंडप जवळपास त्यामध्ये 2 ते 3 हजार कार्यकर्ते बसतील असं मंडप इथं उभारण्यात आलेला आहे। आणि एकंदरीत मोठं शक्ती प्रदर्शन हे सुधाकर घारे यांच्याकडून इथं केलं जाणार आहे। महायुतीमध्ये असलेले जे 3 घटक आहेत, शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप, या तिन्ही पक्षांमध्ये मिठाचा खडा पडणार असं एकंदरीत या कार्यक्रमावरून बोललं जाते। सुनील तटकरे यांच्यावरती कर्जत खालापूरचे जे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे वारंवार टीका करत असतात आणि त्यांचा संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। त्यांना शह देण्यासाठी एक मोठं शक्ती प्रदर्शन सुधाकर घारे यांच्याकडून इथं केलं जाणार आहे। तर भाजपच्या बाबतीत बोललं जातंय की 4च दिवसापूर्वी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी पाटील, ज्या की पूर्वी राष्ट्रवादीच्या होत्या, त्यांनी तडकाफडकी आपला राजीनामा दिलेला आहे आणि त्या उद्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत किंवा करू शकतील अशी एकंदरीत चर्चा होतीये। आणि याच बाबतीत खूप मोठी नाराजी अशी भाजपकडूनही काल व्यक्त करण्यात आलेली आहे की युती धर्म पाळला जात नाहीये राष्ट्रवादीकडून। असं एकंदरीत या सोहळ्या दरम्यान या 2 गोष्टी घडतायत का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रवीण जाधव, नवराष्ट्र, कर्जत, रायगड।